गोष्टीसाठी धैर्य ठेवलं होतं, धीर ठेवला होता आतापर्यंत, ज्या गोष्टीची वाट पाहत होता, ओके, तर ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये घडत आहे. आफ्टर दिस पौर्णिमा खूप सकारात्मक बदल तुमच्या जीवनामध्ये घडतील. ज्या गोष्टीची वाट पाहिली, पेशन्स, ओके, तर नक्कीच येथे दिसून येत आहे जेलसी इश्यू आहे तुमच्या बाबतीमध्ये. जेलस आहेत ती लोक, कारण की असू शकतं तुम्ही ज्या ठिकाणी जाता तेथे तुमचा ऑरा काहीतरी वेगळाच असतो. तुम्ही जे काही होतात एखाद्या अशा ठिकाणी जेथे खूप लोकांचा असा एक ग्रुप होता किंवा खूप लोक होते, तिथे फॅमिलीमध्ये असू शकतं, फॅमिली फंक्शन असू शकतं, गॅदरिंग असू शकतं तुमचं, किंवा सोशल जेथे तुम्ही जाता तेथे असू शकतं, बैठक असू शकते एखादी, किंवा असा एखादा कार्यक्रम असू शकतो, तेथे तुम्ही गेलात आणि तेथील लोकांची जी काही नकारात्मकता होती ती मे बी तुम्ही खूप जास्त फील केली. तुम्हाला एक तर तुम्ही पॉझिटिव्ह आहात, सकारात्मक आहात, तुमचे विचार चांगले आहेत, तुम्ही अशा लोकांच्या ग्रुपमध्ये नसता, कारण की यू आर स्पिरिच्युअल पर्सन. आणि येथे दिसून येत आहे तुम्हाला आता जे कोणी स्पिरिच्युअलिटीमध्ये आहे, जे कोणी अध्यात्मामध्ये आहेत, तर त्या लोकांच्या ऊर्जा अशा आहेत की त्यांना हे 3Dच्या लोकांमध्ये काय बोलावं किंवा त्यांचे जे विषय असतात त्या. हॅलो, नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ, सिक्युअर, हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर रिडिंगला सुरुवात करण्याच्या अगोदर तुमच्या अराउंड जी कुठली नेगेटिव्ह एनर्जी आहे ती दूर निघून जावी, यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते. ऑल नेगेटिव्हिटी सेंड इट बॅक टू सेंडर, मल्टिप्लाय बाय 1000 टाइम्स, रिमूव्ह, बॅकफायर, कट, कॅन्सल. ओके, तर तुमच्या अराउंड जी कुठली नेगेटिव्ह एनर्जी आहे ती तुमच्या औरा फील्डमधून दूर निघून गेलेली आहे. ठीक आहे, आपण रिडिंगला सुरुवात करूया. उद्यापासून पौर्णिमा ही सुरुवात होत आहे आणि आजचा जो हा दिवस आहे हा 88 पोर्टलचा लास्टचा दिवस आहे आणि त्याच वेळेमध्ये मी हा व्हिडिओ बनवत आहे. सो असू शकतं काही ज्या गोष्टी आहे पॉझिटिव्हली तुमच्या जीवनामध्ये कार्यरत होणार आहेत लवकरच. तर पाहूया आपल्याला काय ऊर्जा मिळतात आज. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. ओम नमः शिवाय. तोपर्यंत तुम्ही थोडंसं मेडिटेट करा तुमच्या प्रश्नांवरती. डिवाइन प्लीज गाईड मी, कलेक्टिव्ह एनर्जी काय आहे. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. ऑल पॉझिटिव्ह एनर्जीज प्लीज गाईड मी. आर्कएंजल मायकल, शिवजी, शिवजी प्लीज गाईड मी. जय महाकाली. ओके, तर येथे आपल्याला दिसून येत आहे समथिंग इज नेगेटिव्ह अराउंड यू. असू शकतं सध्याची ऊर्जा जी आहे, कोणाची तरी ऊर्जा तुम्ही पिक केलेली असू शकते किंवा तुमच्या अराउंड अशा ऊर्जा आहेत, कोणाची तरी फिमेल ऊर्जा आहे तुमच्या अराउंड जी खूप जास्त नेगेटिव्हली तुमच्याबद्दल विचार करत आहे, दुरून ती तुमच्याकडे लक्ष ठेवून आहे. अशी कुणीतरी फिमेल ऊर्जा येथे इंडिकेट होत आहे. मे बी ती सतत तुमच्याविषयीच विचार करत आहे, कारण की येथे आपल्याला रिलेशनशिपची सुद्धा ऊर्जा आहे. कोणीतरी जी आहे ती तुमच्या नात्यातील आहे, ती तुमच्या फॅमिलीतील आहे, मे बी ती तुमच्या इनलॉजमधील आहे किंवा तुमची जी काही सोशल सध्या सर्कल आहे त्यामधील आहे किंवा तुमच्या कार्यक्षेत्रामधील आहे. कोणीतरी आहे फिमेल ऊर्जा जी की तुमच्याकडे नेगेटिव्हिटी सेंड करत आहे आणि त्यामुळे असू शकतं सध्या तुम्ही दबाव फील करत आहात, कशाचं तरी बर्डन तुम्ही फील करत आहात, कसलं तरी तुमच्यावरती ओझं आहे असं तुम्ही फील करत आहात. तर ॲक्च्युली ही ऊर्जा तुमची नाही आहे, तर ही ऊर्जा तुमच्या अराउंड असणाऱ्या कोणातरी नेगेटिव्ह फिमेलची आहे. मे बी ती मेल बॉडीमध्ये सुद्धा असण्याची शक्यता येथे दिसून येत आहे. त्यामुळे असू शकतं तुम्ही खूप जास्त थोडं हेवीनेस, खूप जास्त हेवीनेस तुम्हाला असं फील होत आहे. सो ही पौर्णिमेची ही ऊर्जा आहे, तर ही तुमच्या अराउंडची ऊर्जा आहे. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. असू शकतं काही काम आहे जे तुमचं होत नाहीये किंवा मे बी असू शकतं तुम्ही वाट पाहत आहात त्या गोष्टीची. तुमच्या मुलांच्याही संदर्भात ह्या ऊर्जा असू शकतात. ओके, तर येथे सॅडनेसची फिलिंग येत आहे. कोणीतरी आहे जे उदास आहे, शांत आहे, काय बोलावं ते समजत नाही, मे बी लोनली राहावं, एकटं राहावं अशी फिलिंग येथे दिसून येत आहे. सध्याची ही ऊर्जा तुमची असू शकते.
मे बी असू शकतं कोणीतरी जे आहे सतत तुमच्या विरोधात नकारात्मक विचार करत आहे, काहीतरी जे आहे ज्यांनी तुम्हाला फसवलेलं असू शकतं पाठीमागे, त्याच लोकांची ही ऊर्जा आहे. असू शकतं तुम्ही त्यांना ओळखतही आहात, तुमच्या अराउंडही आहेत आणि वेळोवेळी ते तुमच्या विषयी काही ना काहीतरी बोलतात अँड तुम्हाला त्याचं खूप जास्त दुःख होतं, अशी ही ऊर्जा इथे दिसून येत आहे. तर ही नेगेटिव्ह ऊर्जा आहे कुणाची तरी तुमच्या अराउंड. मे बी असू शकतं तुम्ही ज्या सर्कलमध्ये आहात तेथील ही ऊर्जा आहे. तर हे डेव्हिलचं कार्ड इंडिकेट करतंय समथिंग इज कोणीतरी ऊर्जा आहे, त्यामुळेच एवढं हेवीनेस आय कॅन फील इट, की मला सुद्धा बोलताना थोडंसं दबाव येथे वाटत आहे, कारण की तुमच्या अराउंड कुणाच्या तरी नेगेटिव्ह ऊर्जा आहे. असू शकतं तुम्ही कुठेतरी गेले होतात एखाद्या म्हणजे एखाद्या अशा ठिकाणी जिथे खूप लोकांचा असा एक ग्रुप होता किंवा खूप लोक होते तिथे. फॅमिलीमध्ये असू शकतं, फॅमिली फंक्शन असू शकतं, गॅदरिंग असू शकतं तुमचं, किंवा सोशल जिथे तुम्ही जाता तेथे असू शकतं, बैठक असू शकते एखादी, किंवा असा एखादा कार्यक्रम असू शकतो तिथे तुम्ही गेलात आणि तेथील लोकांची जी काही नकारात्मकता होती ती मे बी तुम्ही खूप जास्त फील केली. तुम्हाला एक तर तुम्ही पॉझिटिव्ह आहात, सकारात्मक आहात, तुमचे विचार चांगले आहेत, तुम्ही अशा लोकांच्या ग्रुपमध्ये नसता कारण की यू आर स्पिरिच्युअल पर्सन. आणि इथे दिसून येत आहे तुम्हाला आता जे कोणी स्पिरिच्युअलिटीमध्ये आहे, जे कोणी अध्यात्मामध्ये आहेत, तर त्या लोकांच्या ऊर्जा अशा आहेत की त्यांना हे 3Dच्या लोकांमध्ये काय बोलावं किंवा त्यांचे जे विषय असतात त्यामध्ये काय आपण इंटरफिअर करावं हे समजत नाही. आणि एकतर ते त्या लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांच्याशी कसं इंटरॅक्ट व्हावं ते कळत नाही, कारण की त्यांचे जे विषय असतात ते खूप क्षुल्लक असतात आणि तेच असतात. निंदा नालस्ती करणे, ह्याच्या त्याच्यासोबत बसून काहीतरी बोलणं किंवा त्यांच्या जीवनामध्ये ह्यांच्या जीवनामध्ये काय चाललंय, त्यांच्या जीवनामध्ये काय चाललंय, ही कशी आहे, ती कशी आहे, तो कसा आहे, त्यांनी काय केलं, ह्यांनी काय केलं, म्हणजे हेच विषय त्यांचे असतात. आणि इतका म्हणजे बाजार म्हणतो आपण, इतका क्षुल्लक गोष्टींचा बाजार असतो की छोट्या छोट्या गोष्टींवरून, छोटी म्हणजे ज्या गोष्टींना काही महत्वही नाही त्या गोष्टींचा विचार करून मग कुठेतरी एक गॉसिपिंग करायचं, कुठेतरी एक ग्रुपच असतो त्यांचा एक चांडाळ चौकटीचा. तर अशा लोकांचा एक ग्रुप आहे जो तुमच्या विरोधात सतत काही ना काहीतरी बकत असतो पाठीमागे, तुमच्या सतत काही ना काहीतरी चर्चा चालू असते. ऍक्च्युली तुम्हाला त्याचा काहीही फरक पडत नाही, कारण की तुमच्या ऊर्जा तेवढ्या बदललेल्या आहे, तुम्ही तेवढं स्वतःवरती कार्य केलेलं आहे आणि तुम्हाला आता फरक पडत नाही की कोण काय बोलतंय, कोण काय नाही. तुमचं ध्येय वेगळं आहे, तुमचे विचार वेगळे आहेत आणि तुमचं जवळपास सगळंच इनर सर्कल म्हणजे तुमचं आंतरिक जग जे आहे ते पूर्ण बदललेलं आहे. परंतु हे जे लोक आहेत जे खूप पिछड्या आपण म्हणू विचारांचे असू शकतात किंवा त्यांनी तेच पाहिलेलं आहे त्यांच्या अराउंड, त्याच्यामुळे ते त्याच जगात जगतात आणि त्यांना पुढील जो काय आहे चान्स डिवाइन देत नाहीये, कारण की त्यांची कर्म शुद्ध नाहीयेत. सो असू शकतं ती डेव्हिल ऊर्जा तुम्ही कॅच केलेली आहे, ही तुमच्या पर्सनच्याही बाबतीत असू शकते. तुमच्या पर्सनलाही येथे कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मे बी लोनच्या संदर्भामधील, पैशांच्या संदर्भामधील ह्या ऊर्जा आहे. असू शकतं घरातील कोणीतरी व्यक्ती जी आहे ती खूप जास्त परेशान आहे, खूप जास्त चिंतेमध्ये आहे, कारण की मागील त्यांचा असू शकतं त्यांचा मागील कर्म आहे. सो तो कर्मा येथे कुठेतरी ते फेस करत आहे. तर ह्या ही ऊर्जा आहेत. आणि त्याचबरोबर हे जे काही सध्या तुमचं इंटरॅक्शन झालेलं आहे कोणाबरोबर तरी, तर त्याचाही तुम्ही येथे खूप जास्त डीपली विचार करत आहात किंवा त्यांची ऊर्जा तुम्हाला माहिती आहे ऍक्च्युली ही ऊर्जा तुमची नाहीये, त्यांची आहे, परंतु त्या ऊर्जेचा त्रास तुम्हाला होताना येथे दिसून येत आहे. सो ह्या तुमच्या अराउंडच्या ऊर्जा आहेत. तर नक्कीच येथे आपल्याला बदल दिसून येत आहे, बदल काहीतरी बदलतील. ह्या ज्या काही सध्याच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे. काही भाग्यकारक बदल तुम्हाला ह्या पौर्णिमेनंतर होताना दिसून येणार आहे. पॉझिटिव्ह बदल तुम्हाला आफ्टर दिस पौर्णिमा येथे आपल्याला होताना दिसून येत आहे. तर हा जो काही हेवीनेस आहे तर तो का आहे ते आपण पाहूया आणि काय बदल होणार आहे तेही आपण पाहणार आहोत. सो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. लेट्स सी. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. ओके, तर येथे नक्कीच दिसून येत आहे कोणीतरी जे आहे प्लेइंग बोथ साइड्स. तर कोणीतरी जे आहे तुमच्या बाबतीमध्ये दोन्ही बाजूनी बोलतंय, तुमच्याशी गोड बोलतंय, त्यांच्याशी गोड बोलतंय. तर ही व्यक्ती इमॅच्युअर व्यक्ती आहे. एक अशी व्यक्ती आहे जिची मॅच्युरिटी लेवल एवढी नाहीये की जेवढी तुमची आहे. बघा, वयावरती काही नसतं. असं नाही की एखादा व्यक्ती खूप जास्त वयस्कर आहे म्हणजे त्याला मॅच्युरिटी लेवल आहे, बिलकुल नसतं तसं. तर त्यांच्या आत्म्याची जी काही प्रगती झालेली असते तर त्यानुसार ह्या गोष्टी घडत असतात. तर येथे दिसून येत आहे कोणीतरी जी व्यक्ती आहे ती प्लेइंग बोथ साइड्स म्हणजे दोन्ही बाजूनी बोलत आहे. मे बी त्यामुळे येथे कुठेतरी तुम्हाला कन्फ्युजनही निर्माण होतं की नेमकं हे सगळं काय घडत आहे.
दिसतंय तर वेगळं आणि घडतंय तर वेगळंच. तर ह्याही ऊर्जा तुमच्या बाबतीत आहे किंवा तुमचे जे कोणी पर्सन आहे त्यांच्या अराउंड ह्या ऊर्जा आहेत. पाहूया ही लोक तुमच्याबद्दल असा का विचार करत आहे. लेट्स सी. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. ओके, तर नक्कीच येथे दिसून येत आहे जेलसी इश्यू आहे तुमच्या बाबतीमध्ये. जेलस आहेत ती लोक, कारण की असू शकतं तुम्ही ज्या ठिकाणी जाता तेथे तुमचा ऑरा काहीतरी वेगळाच असतो. तुम्ही जे काही पॉझिटिव्ह कार्य केलेलं आहे, तुम्ही जे काही सकारात्मक कार्य करता, तर त्या अकॉर्डिंग तुम्हाला तेवढा मानसन्मान मिळत असेल कदाचित, किंवा तुमचं एक पॉझिटिव्ह नेचर आहे, तुम्हाला कोणाच्या भानगडीत पडायला आवडत नाही. आणि ती लोक मात्र तुमच्यावरती ज्वेलसी ठेवून वागतात. पहिल्यापासूनच वागताय, आत्तापासून नाही, कारण की तुम्ही तेवढं चांगलं कार्य करत आहात. तर ते कुठेतरी त्यांना बघवलं जात नाही. हे बघा, जसं जसं तुमचं कीर्ती होईल, जसं जसं तुमची प्रसिद्धी होईल, तसं तसं त्या लोकांना येथे त्रास होणार आहे. तर त्यामुळे येथे दिसून येत आहे की त्या लोकांचा तुमच्या बाबतीमध्ये खूप जास्त ज्वेलसी आहे. आणि मग तुमच्या पुढे येण्यापेक्षा तुमच्या पाठीमागे राहून तुमची बदनामी कशी करता येईल याचाच ती लोक विचार करतात. तर ती लोक तुमच्या इनलॉजमधील म्हणजे सासरकडची असू शकतात, माहेरकडची असू शकतात, कार्यक्षेत्रामधील सुद्धा असू शकतात, शेजारी पाजारी कोणीही असू शकतात. तर ह्या ऊर्जा येथे दिसून येत आहे. त्यामुळे असू शकतं काहींना हेल्थ इश्यू सुद्धा जाणवत आहे. एखाद्या ठिकाणी गेला, तेथे नजर लागली, डोकं दुखायला लागलं, नंतर इतर हेल्थ इश्यू झाले, घसा दुखणं, कान दुखणं, तर हेही असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये. तर हे येथे दिसून येत आहे. नजर इज रिअल, तर कोणाची तरी नजर लागलेली सुद्धा इथे असू शकतं. काहींच्या नेगेटिव्ह ऊर्जा, ब्लॅक मॅजिकच्या सुद्धा इथे ऊर्जा आहेत. की एवढी पण ज्वेलर्स ठेवण्याचं काय कारण आहे लोकांना तेच कळत नाही. कारण की तुमच्या बाबतीमध्ये सततच काही ना काहीतरी गॉसिपिंग येथे होत असतं. तुम्ही काय करता, तुम्ही कसे वागता, किंवा तुमच्या जीवनामध्ये काय चालू आहे, तर या बाबतीमध्ये अशा काही लोकांचा एक ग्रुप आहे जे काही ना काहीतरी येथे स्प्रेड करताना आपल्याला दिसून येत आहे. मे बी तुम्ही कुठेतरी गेले आहात किंवा तुम्हाला जायचं आहे, त्या अकॉर्डिंग सुद्धा हे बर्डन येथे दिसून येत आहे. बर्डनची ही ऊर्जा येथे आहे. ओके, तर बर्डन आहे, दबाव आहे. दे पीपल आर व्हेरी डबल स्टँडर्ड. तर अशी लोक आहेत, एकदा तुमच्या तोंडापुढे गोड बोलतील, परत पाठीमागे जे आहे ते आहेत. आणि मग तुमच्या ऊर्जा पॉझिटिव्ह आहे, तुम्ही चांगलं कार्य करताय, परंतु मग तुमच्या चांगले कार्य करण्याने त्यांची कुठेतरी मानहानी होते, त्यांचं कुठेतरी वर्चस्व कमी होतं. आणि मग कशा प्रकारे तुम्हाला बदनाम करता येईल, कशा प्रकारे तुमच्या पाठीमागे खडे फोडता येईल. तर अशा प्रकारची ही लोक आहेत की ज्यांना बघवतच नाही की तुमची परिस्थिती चांगली आहे किंवा मे बी जशी आहे तशी आहे, परंतु तुम्ही त्यामध्ये समाधानी आहात. तर हे इथे कुठेतरी खटकत आहे कोणाला तरी. तर हे असं अनकवर्ड एक ट्रूथ आहे जे तुमच्या समोर येईल, लवकरच येईल. अनकवर्ड एव्हिडन्स विल चेंज युअर व्ह्यू ऑन थिंग्स. तर तुम्हाला कळेल नेमकं आता काय करायला पाहिजे आहे. तर एक तर तुम्ही डिवाइनशी कनेक्टेड आहात, किंवा तुम्ही स्वतःशी कनेक्टेड आहात, किंवा मग तुम्ही ज्यांच्याकडून तुम्हाला चांगली उत्तरं मिळतात, मे बी एखादे टॅरोट रीडर, किंवा मे बी एखादं डिवाइन जे काही तुमचं चालू आहे, पुस्तकं वाचणं, पोथी वाचणं, तुमचं डिवाइन कार्य जे सुरू आहे त्याच्याशीच तुम्ही कनेक्टेड आहात. तर या 3D लोकांचं काय चालू असतं त्यांचं त्यांनाच माहिती आहे, आणि त्याच्यामध्येच ते गुरफटलेले आहेत आणि त्याच्यातच ते आनंदी आहेत. तर जगू द्या त्यांना जसं जगायचं तसं. तर काहींच्या बाबतीमध्ये इथे अनकवर्ड ट्रूथ म्हणजे जे कव्हर्ड नाही असं काहीतरी ट्रूथ तुमच्या पुढे लवकरच अनकवर होणार आहे. तर ते जे काही कव्हर लावलेलं होतं, वरती मास्क होता, तर तो येथे हटणार आहे. न्यू पर्स्पेक्टिव्ह येथे तुमच्या जीवनामध्ये येत आहे. ओके, व्हील ऑफ फॉर्च्यून अँड न्यू पर्स्पेक्टिव्ह मीन्स नक्कीच काहीतरी चांगले बदल तुमच्या जीवनामध्ये आफ्टर दिस पौर्णिमा होताना दिसून येतील. ओके, तर हे दोन्ही कार्ड हेच इंडिकेट करत आहे की तुमच्या बाबतीमध्ये येथे पास्ट लाईफच्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत तर त्या पुन्हा रिपीट होतील का, तर नाही. मागे असू शकतं, मागील काही काळामध्ये तुम्ही खूप सहन केलेलं आहे. सर्कल ऑफ ड्रामा तुमच्या आजूबाजूला राहिलेला आहे. तुम्ही त्या लोकांची अशी रूपं पाहिलेली आहेत की ज्यांनी तुम्हाला वेळोवेळी एकटं पाडलेलं आहे. तुम्हाला असं समजून घेतलेलं नाही, तुमच्या त्यावेळेच्या स्थितीला, तुमच्या त्यावेळेच्या भावनांना त्यांनी समजून घेतलेलं नाही. तर सततच तुम्हाला कमी लेखलेलं आहे. कारण की असू शकतं तुमची तर एवढी परिस्थिती नव्हती त्यावेळेस, तुमची मे बी हलाखीची परिस्थिती होती, दारिद्र्यता होती, किंवा फॅमिलीमध्ये असं काहीतरी होतं की तुम्हाला खुलून कधी जगता आलं नाही, तुम्हाला कधी मोकळे मनाने स्वतःला व्यक्त करता आलं नाही. आता ह्याच्यामध्ये तुमची तर काही चुकी नव्हती, कारण की गरिबी तर काय कोणाच्या घरी जन्म घ्यायचा आहे आपल्या हातात नसतं. तर येथे दिसून येत आहे तुम्हीही खूप लेसन्स घेतलेले आहेत तुमच्या जीवनामध्ये, आणि प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला ते लेसन डिवाइन देत होतं, आणि तुम्ही त्यामध्ये
सगळ्या सहन करून गोष्टी पुढे पुढे जात होतात, कारण की तशाच प्रकारे तुमच्या जीवनामध्ये गोष्टी घडणार होत्या आणि त्या घडत आल्या. ह्या बाबतीमध्ये तुम्ही ते सगळं डिवाईनवरती सोडून दिलं आणि पुढे चालत. परंतु यामध्ये तुमचा काही दोष नव्हता, परंतु तरी सुद्धा त्या लोकांनी कदाचित तुम्हालाच दोषी ठेवलं, तुम्हालाच नावं ठेवली, तुमच्याच बाबतीमध्ये गॉसिपिंग केलं. हे वा, प्रत्येक व्यक्ती काही वाईट नसतो. प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमागं त्या वेळेमध्ये जी काही परिस्थिती असते त्यानुसार ती व्यक्ती वागत असते. तर येथे 100% साईन आहे की त्या लोकांनी वेळोवेळी तुमच्या बाबतीमध्ये एक ड्रामा क्रिएट केला. एक ड्रामा म्हणजे सततच एक काहीतरी एक असं तुमच्या भोवती सतत काही ना काहीतरी चालू राहील. एकतर तुमचे बदनामी होत राहील किंवा तुमच्या बाबतीमध्ये अफवा पसरवले जातील किंवा तुम्हाला कुठेतरी कमी लेखलं जाईल किंवा हे असेच आहे तसेच आहे म्हणून तुम्हाला कुठेतरी सतत डॉमिनेट केलं जाईल. तर हे बघा, जे कोणी डिवाइन सोल आहे, जे कोणी चूजन वन आहे, तर त्यांचं लाईफ तर अदर लोकांसारखं 3D लोकांसारखं नॉर्मल कधीच नसतं. त्यांच्या जीवनामध्ये सतत एक रोलर कोस्टर म्हणजे एक राईड चालू असते. कधी सुख तर कधी दुःख, तर कधी काय तर कधी काय, कधी असं होईल तर कधी चांगलं होईल तर कधी वाईट होईल तर कधी कोणी येऊन काही ना काहीतरी करेल. तर बघा, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये चालू आहेत, परंतु ते नॉर्मल लोकांना तर दिसणारच नाही, कारण त्यांना वाटेल ह्यांच्याच जीवनामध्ये असं का होतं, ह्यांच्यामध्येच काहीतरी दोष आहे. पण ऍक्च्युअल ती एक सोलची प्रोसेस आहे विकास करून घेण्याची, मुक्तीकडे वाटचाल करण्याची. पण येथे असू शकतं तुम्हालाच त्यामध्ये दोषी ठरवण्यात आलं आहे. बालपणामध्ये सुद्धा अशा गोष्टी झालेल्या आहेत आणि आफ्टर तुम्ही यंग एजमध्ये असाल तेव्हाही झालेल्या आहेत, तुम्ही कार्यक्षेत्रामध्ये आहात तेव्हाही झालेल्या आहेत, आफ्टर मॅरेज तुमच्या तेव्हाही तुमच्या इनलॉजमध्ये ह्या गोष्टी झालेल्या आहेत. की असू शकतं तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही जगत आलात, परंतु येथे तुम्हाला दोषी ठरवण्यात आलं. मग याच्यामध्ये तुमचा दोष तर काही नव्हता. तुम्हाला तर खुलून जगायचं होतं, तुम्हाला तर आनंदाने जगायचं होतं, पण ते जगण्याचा कधी चान्सच नाही मिळाला. आणि ज्यावेळेस तुम्ही जगायला सुरुवात केली त्यावेळेस त्या लोकांनी तुम्हाला जगू दिलं नाही, त्यावेळेस त्यांनी तुम्हाला सतत नावं ठेवली. मग तुम्ही पुन्हा हे सगळं करत करत स्पिरिच्युअलिटीकडे गेलात, अध्यात्माकडे गेला, कारण की तुम्हाला कळालं की आपल्या जगामध्ये, ह्या जगामध्ये आपल्याला डिवाइन शिवाय आपलं कुणीच नाही. ठीक आहे, डिवाइन शिवाय कुणीच नाहीये. मग ज्यावेळेस तुमची सगळी अपेक्षा संपली, ओके, नंतर तुम्ही स्पिरिच्युअलिटीमध्ये गेलात, अध्यात्मामध्ये गेलात आणि तुमच्या आता ह्याच्यामध्ये काही अपेक्षा राहिलेली आहे ते दिसून येत नाहीये. ना तुम्ही त्या लोकांच्या गॉसिपिंगमध्ये इंटरेस्टेड आहात, ना त्या लोकांच्या मध्ये जाण्यामध्ये इंटरेस्टेड आहात, परंतु कधी ना कधी असा प्रसंग येतो की तुम्हाला जावं लागतं. ज्यावेळेस तुम्ही तेथे जाता त्यावेळेस तुम्हाला कळतं की अरे ह्यांची तर पातळी खूपच खालच्या दर्जाची आहे आणि ह्यांना बिलकुलही त्या स्थितीकडे जायचं नाहीये. म्हणजे ते गुरफटलेले आहेत, नाव कमवणे, पैसा कमवणे, एकमेकांचे काय म्हणतात ते पाय खेचणे, एकमेकांना दोष देणे, आम्ही कसे श्रेष्ठ आहोत हे दाखवणे, स्वतःच्या इगोला सॅटिस्फाय करणे. तर या राड्यामध्ये ते लोक गुंतलेले आहेत. परंतु आता कुठेतरी तुम्हाला ह्या सगळ्यांमधून नकोसं झालंय आणि तुम्हाला तिकडे बघावंसंही वाटत नाही. परंतु असू शकतं काही तुमच्या अशा फायनान्शियल अडचणी आहेत, काही तुमच्या सोशल अडचणी आहेत की तुम्हाला वारंवार त्या लोकांना फेस करावं लागतं, वारंवार तुम्हाला तिकडे जावं लागतं. तर येथे दिसून येत आहे ही स्थिती काही कायमची राहणार नाही आहे, ही ओव्हर थिंकिंग कायमची राहणार नाहीये. तर या रिडिंगपर्यंत आलेले आहात तर नक्कीच तुमचे कार्मिक लेसन जे आहेत ते येथे कंप्लीट होत आहेत. तर हा मे बी तुमचा लास्टचा कार्मिक लेसन होता जो तुमच्या जीवनामध्ये आता घडलेला आहे किंवा ह्या 1-2 दिवसामध्ये घडणार आहे. सो डोंट ओव्हर थिंक. तुम्ही असू शकतो त्या बाबतीमध्ये सध्या खूप जास्त विचार करत आहात. तर ह्या ऊर्जा आहेत. तर पाहूया आपल्याला नेमके तुमच्या बाबतीमध्ये काय बदल होणार आहे. काय बदल होणार आहे. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मी कार्ड शफल करते तोपर्यंत तुम्हीही चॅनलला सबस्क्राईब करा. डू युअर पॉझिटिव्ह कर्मा. तुमचं पॉझिटिव्ह सकारात्मक कर्मा क्रिएट करा. कर्मा इज रिअल. तर पाहूया नेमकं आता काय घडतंय. ओके, असू शकतं कुणीतरी जे खूप विचार करत आहे, पाठीमागे गोष्टी घडलेल्या आहेत त्यांच्या संदर्भामध्ये, पाठीमागे असं काहीतरी घडून गेलंय त्याचं अनालिसिस तुम्ही करत आहात, सध्या विश्लेषण करत आहात, अशाही ऊर्जा आहेत. तर नेमके चांगले बदल काय घडणार आहेत. ओके, पेशन्स. तर ज्या गोष्टीसाठी धैर्य ठेवलं होतं, धीर ठेवला होता आतापर्यंत, ज्या गोष्टीची वाट पाहत होता, ओके, तर ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये घडत आहे. आफ्टर दिस पौर्णिमा खूप सकारात्मक बदल तुमच्या जीवनामध्ये घडतील. ज्या गोष्टीची वाट पाहिली, पेशन्स ठेवले त्याच्यासाठी, खूप धैर्यवान व्यक्ती आहात तुम्ही. कुणी असे नॉर्मल सोल नाही आहेत की जे इथे आलेले आहेत.
खूप धैर्यवान व्यक्ती आहात. तर ज्या गोष्टीची वाट पाहत आहात ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये येत आहे कंप्लीट. तर हे पझल जे आहे, पझल जे कोडं जे आहे ते येथे कुठेतरी कंप्लीट झालेलं आहे, सुटलेलं आहे. तर ज्या गोष्टी तुम्ही विचार करत होतात ना इतके दिवस, हे खरं आहे का नाही, हे खोटं आहे का नाही, ह्या व्यक्तीने असं केलेलं आहे का नाही खरंच, किंवा जे घडलं ते ह्याच पद्धतीने घडलं का, डाऊट होता तुम्हाला कशाच्या तरी बाबतीमध्ये, तर येथे दिसून येत आहे की प्रत्येक जे काही हे बॉक्स आहेत की नाही, हे तुकडे जे आहेत ते येथे व्यवस्थित जोडले गेले आणि एक व्यवस्थित चित्र तुमच्या पुढे उभं राहणार आहे. जे कदाचित अस्ताव्यस्त होतं इथून मागे, जे कदाचित तुम्हाला क्लॅरिटी नव्हती त्यामध्ये, जे कदाचित कन्फ्युजन निर्माण करत होतं, तर ते कन्फ्युजन येथे दूर होताना दिसून येत आहे. आणि ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहत आहात तर ती गोष्ट येथे पूर्ण होताना दिसून येत आहे, कारण की कम्प्लिशनची ऊर्जा आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन. तर तुमच्यामध्ये करेज डिवाइन डेव्हलप करत आहे. असू शकतं काहीतरी अजूनही असं आहे जे पूर्ण व्हायचं आहे, तर त्या गोष्टींसाठी सुद्धा धैर्य डिवाइन तुमच्यामध्ये निर्माण करत आहे. ओके, सप्रेशन कशाच्या तरी बाबतीमध्ये तुम्ही भावना तुमच्या सप्रेस केल्या होत्या, काहीतरी जे आहे जे तुम्हाला व्यक्त करायचं होतं. प्रत्येक ठिकाणी तुम्ही तुमच्या भावना कधी बोलून दाखवत नाही, कधी तुम्ही त्या व्यक्त केलेल्या नाही आहेत. मे बी असू शकतं कोणासमोर तुमच्या भावना काहीतरी आहेत ज्या दडून ठेवलेल्या आहेत, त्या तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत, तर त्या व्यक्त केल्या जातील आता ह्या पौर्णिमेनंतर. किंवा कोणीतरी जे आहे, पर्सन जे आहे, खूप घालमेल आहे त्या व्यक्तीच्या मनामध्ये की तुमच्या समोर येऊन काहीतरी बोलायचं आहे त्या व्यक्तीला, काहीतरी कन्फेस करायचं आहे. तर येथे 100% आफ्टर पौर्णिमा आपल्याला ऊर्जा दिसून येत आहे. कोणीतरी जे आहे त्यांच्या भावना तुमच्या पुढे व्यक्त करतील किंवा एनर्जी वाईज तुम्हाला तसं फील होईल. तर जी कोणी व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेली आहे, कदाचित तिने तुम्हाला नाकारलेलं आहे, ब्लॉक केलेलं आहे, सायलेंट ट्रीटमेंट दिलेली आहे. तर इथे आपल्याला 10 नंबर हा ब्रह्मांडाचा नंबर आहे, तर ते इंडिकेट करतंय की नक्कीच ब्रह्मांड जे आहे काहीतरी योजना अशी तयार करत आहे की जी तुम्हाला एकत्र घेऊन येईल. त्यांच्याही मनामध्ये ह्या भावनेमुळे खूप जास्त घालमेल आहे. तुम्ही कदाचित तुमच्या पर्सन बाबतीमध्ये विचार करत आहात की हे सगळं जे काही घडून गेलं तर एक एक तुकडे तुम्ही जोडून पाहत आहात, हे असंच होतं का, हे अशाच पद्धतीने घडलं का. आणि जेव्हा तुम्ही ते सगळे तुकडे एकत्रित केले आणि ते जोडले, त्यावेळेस तुम्हाला 100% येथे दिसून आलं की जे काही आपण पाहत होतो की हे तुकडा इकडे एक होता, एक तुकडा तिकडे होता, परंतु ज्यावेळेस तुम्ही ते सगळे तुकडे जोडले त्यावेळेस तुम्हाला क्लिअर पिक्चर तुमच्या समोर आलं. अँड ते इथे आपल्याला कम्प्लिशनचं दिसून येतंय की तुम्ही आता अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचलेले आहात. हे बघा, जे कोणी खूप जास्त लॉजिकल असतात त्यांना ज्यावेळेस पूर्ण जे क्लिअर होत नाही गोष्टी तोपर्यंत ते विश्वास ठेवत नाहीत. तर येथे दिसून येत आहे कम्प्लिशनची ऊर्जा आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग, युअर पर्सन विल बी थिंकिंग अबाउट यू. गायडन्स, तर डिवाइन येथे तुम्हाला गायडन्स देत आहे ह्या रीडिंग थ्रू. सध्या जी काही घालमेल आहे, जी काही भीती वाटत आहे तुम्हाला, किंवा असू शकतं तुम्हाला कसलं तरी बर्डन आहे, काहीतरी ओझं आहे तुमच्या मनावरती, हेवीनेस फील करत आहात, तर डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की हे उगाच नाही आहे, ही अस्वस्थता, ही बेचैनी उगाच नाही आहे, उगाचच नाही तुम्हाला असं वाटत आहे सध्या. तर ही एक ऊर्जा आहे, ही एक एनर्जी आहे की तुमच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन येथे होत आहे. तर येथे तुमचे गुरु 3 नंबरचं कार्ड आहे. 3 नंबरचं कार्ड म्हणजे ही गुरूंची ऊर्जा आहे, तुमच्या दत्तगुरूंची आहे, स्वामींची आहे. तर श्री स्वामी समर्थ म्हणून कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर नक्कीच येथे दिसून येत आहे ते तुम्हाला ह्या रीडिंग थ्रू गाईड करत आहे. हे उगाचच नाही होत आहे, हे तुझ्या जीवनामध्ये उगाचच नाही होत आहे, तर खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन तुझ्या जीवनामध्ये येत आहे. तर ती बेचैनी आहे, जी गोष्ट घडायची असते त्याच्या आधी काहीतरी घालमेल सुरू होते, काहीतरी भीती सुरू होते, काहीतरी असं वाटतं काहीतरी होणार आहे. आणि असं जर तुम्हाला वाटत असेल की कदाचित काहीतरी मोठं होणार आहे, तर 100% साईन आहे की ते होणार आहे. ते काहीही असू शकतं, तुमच्या जीवनामधील बदल असू शकतात, तुमच्या जीवनामधील नवीन सुरुवात असू शकते, तुमच्या जीवनामधील काहीतरी पॉझिटिव्ह चेंज असू शकतो. ठीक आहे, कुणाचे तरी कार्मिक जे गोष्टी आहेत त्यांच्या जीवनातल्या त्या निघून जात आहेत, काही नवीन संधी तुमच्या जीवनामध्ये येत आहे. तर हे तुम्हाला तुमचे स्वामी सांगत आहे, तुमचे गुरुदेव दत्त सांगत आहे, तुमचे गुरु सांगत आहेत साक्षात. तर क्लायमेट दिस रीडिंग, नक्कीच खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन तुमच्याकडे येत आहे. ज्या गोष्टी तुम्ही
कदाचित सोडून दिलेल्या आहेत, तर त्या तुमच्याकडे येत आहे. इथून पुढचं जीवन जे असणार आहे खूप प्लेफुलनेसचं, म्हणजे आनंदाचं आपल्याला इथे दिसून येत आहे. असू शकतं तुम्ही डिवाइनची भक्ती केलेली आहे, स्पिरिच्युअलिटीमध्ये तुम्ही पुढे गेलेले आहात, तर ती भक्ती जी आहे ती डिवाइनने पाहिलेली आहे. तुमची श्रद्धा जी आहे ती डिवाइनने पाहिलेली आहे. तुमचा विश्वास जो अढळ आहे तो डिवाइनने पाहिलेला आहे. तर इथून पुढचा काळ जो असणार आहे, इतक्या दिवस रडलात तुम्ही, तुमच्या जीवनामध्ये गोष्टी झाल्या नाही, लोकांनी वारंवार तुमच्या बाबतीमध्ये पॉलिटिक्स केलं, तुमच्यामध्ये ग्रुपमध्ये काहीतरी स्प्रेड केलं, तुमच्या बाबतीमध्ये अफवा पसरवल्या, तुम्हाला दुःख झालं, यातना झाल्या, तर आता इथून पुढचं लाईफ जे आहे त्याची कमांड डिवाइनने घेतलेली आहे. त्यामुळे हे जे काय आहे प्लेफुलनेसचंच कार्ड हे इंडिकेट करतंय की खूप चांगले बदल, पॉझिटिव्ह बदल तुमच्या जीवनामध्ये होत आहेत. तर हे बदल सहज नाही होणार, कारण की तुमच्या जीवनामध्ये असे कुणी लोक येतील की जे तुम्हाला मदत करतील, हेल्पफुल पीपल, जे तुम्हाला ह्या स्ट्रेसमधून बाहेर काढतील. असू शकतं काहींना खूप जास्त मंकीज दिसत आहे, माकडं दिसत आहे, कुठेतरी प्राणी दिसत आहे. ठीक आहे, तर ह्याही ऊर्जा आहेत. तर 7 नंबरचं कार्ड आहे. हा एक आध्यात्मिक आपण म्हणू ओव्हरलोड आहे तुमच्यावरती. प्रोजेक्शन असू शकतं. तुमचे पर्सन जे आहे ते मिरर सोल आहेत. ट्विन फ्लेमची ऊर्जा आहे, ते तुम्हाला मिरर करत आहे. असू शकतो तुम्ही त्यांच्या बाबतीमध्ये काही फोटोज पाहत आहात किंवा काही त्यांचं आठवण येत आहे, तुम्हाला विचार करत आहात, तर ते सुद्धा त्याच गोष्टी करत आहे. मे बी तुम्ही दोघंही सोलशी कनेक्टेड आहात, तर जसं एक सोल विचार करते तसं दुसऱ्याच्याही बाबतीमध्ये गोष्टी घडतात. तर एनर्जी वाईज तुमच्या एनर्जीमध्ये जसं चेंज होतो तसंच त्यांच्याही एनर्जीमध्ये चेंज होत असतो. आय थिंक तुम्हाला ह्या गोष्टी कदाचित वेगळ्या वाटत असतील, पण हे असंच आहे. सायलेन्स, समवन इज व्हेरी सायलेंट. कोणीतरी खूप जास्त विचार करते स्वतःच्या बाबतीमध्ये, तर हा सायलेन्स हा तुटेल. हा शिवजींचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. फ्रेंडशिपनेस, तर कोणीतरी आहे तुमच्याकडे नवीन प्रपोजल घेऊन येत आहे फ्रेंडशिपचं, तुमच्या रिलेशनशिपच्या संदर्भात, तर त्याही ऊर्जा इथे आहे. ट्विन फ्लेमची ही ऊर्जा इथे आहे, कारण ही पौर्णिमा आहे, रक्षाबंधन आहे, त्यामध्येच असू शकतो कोणीतरी रडत आहे. अगेन 3 नंबरचं कार्ड आहे. अगेन क्राईंग एनर्जी आहे, अँगर इश्यू आहे. ओके, अगेन 10 नंबरचं कार्ड आहे. तर इथे आपल्याला डिवाइन हेच इंडिकेट करत आहे की आफ्टर दिस पौर्णिमा कोणीतरी लोक आहेत जे तुम्हाला मदत करतील, कारण की येथे दिसून येत आहे वी आर कनेक्टेड. आपण सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहोत. कुणी जरी आपलं नुकसान केलेलं असेल तर कुठून तरी आपल्याला त्याचा परतावा मिळणारच आहे, कारण की हे एनर्जी आहे ही स्प्रेड होत असते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणावरून तिसऱ्या ठिकाणी. तर या ऊर्जा आहेत. तर तुमच्यासाठी हेल्पफुल पीपल ही येथे डिवाइन पाठवत आहे. जे कोणी फिमेल आहे त्यांना मेलकडून म्हणजे पुरुषांकडून मदत मिळेल, आणि जे मेल आहेत त्यांना कदाचित कुणीतरी अशी वृद्ध व्यक्ती किंवा कुणीतरी असं मिळेल जे त्यांना भावनात्मकरित्या इथे अनकंडिशनल लव्ह प्रदान करेल. म्हणजे हे बघा, मध्ये तुम्ही कनेक्टेड होत आहात, ज्यांच्यापासून तुम्ही डिस्कनेक्ट झाले होतात. असू शकतं मागील काही काळामध्ये डिवाइनने तुमची परीक्षा घेतली असेल, किंवा मग डेव्हिल ऊर्जेचा अटॅक झाला असेल की तुम्ही तुमच्याच लोकांपासून दूर गेलात. तर तुम्ही तुमच्या पॉझिटिव्ह ऊर्जेपासून दूर गेलात, जेथे तुम्हाला एक प्रकारे पीस होता, आनंद होता, हॅपीनेस होता, त्याच्यापासून तुम्ही दूर गेलात. तर आता पुन्हा तुम्ही रिकनेक्ट होत आहात त्या ऊर्जेशी, जेथे तुम्ही कम्फर्टेबल फील करत होता, जेथे तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळत होती, जेथे तुम्हाला कार्य करताना आनंद मिळत होता, किंवा जेथे तुम्ही राहत होता तेथे तुम्हाला पीसफुल इन्व्हायरमेंट होतं. तर ते दिसून येत आहे. तुमची कीर्ती होईल, तुमचं नाव होईल, कारण की व्हील ऑफ फॉर्च्यूनचंही कार्ड आलेलं आहे. तर तुमच्या जे भाग्य आहे ते येथे उजळताना दिसून येत आहे. आफ्टर दिस पौर्णिमा खूप चांगले पॉझिटिव्ह सकारात्मक बदल तुमच्याकडे होतील, कारण की तुमच्यासाठी डिवाइन तुम्हाला सपोर्ट करत आहे. हे सायलेन्सचं कार्ड आपल्याला इंडिकेट काय करतं, शिवजी तुम्हाला सपोर्ट करत आहे, आणि हे पौर्णिमेचंही कार्ड आहे. तर गुरुवार आहे, स्वामींचाही आशीर्वाद आहे, माता महालक्ष्मीचाही तुम्हाला इथे आशीर्वाद मिळत आहे. तर ज्यांना ज्यांना ही रिडिंग मिळालेली आहे तर इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन की तुमच्यासाठी कोणीतरी जे आहे मदत घेऊन येत आहे, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला काही ना काहीतरी इफर्ट्स टाकावे लागणार आहे. तुम्हाला एक पाऊल पुढे टाकावं लागणार आहे. तुम्हाला तिथपर्यंत जावं लागणार आहे. तुमच्या इंट्युशनला ओळखावं लागणार आहे. कदाचित तुम्हाला डिवाइन इंट्युशन देत आहे की इकडे गेल्याच्या नंतर माझं काम होईल, इकडे गेल्याच्या नंतर मला मदत मिळेल, इकडे गेल्याच्या नंतर माझं ऐकलं जाईल, कुणीतरी माझं ऐकून घेईल. तर तशी स्टेप घ्या. इंट्युशन आली स्ट्रॉंगली की लगेच तुम्हाला ॲक्शन घ्यायची आहे.
तर इथे दिसून येत आहे की त्यासाठी तुम्हाला ध्यानधारणा मेडिटेशन करायचं आहे, कारण की सायलेन्सचं कार्ड हेही इंडिकेट करतंय की येथे दिसून येत आहे मेडिटेशनमध्ये बसल्यावर तुम्हाला तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं मिळतील. तुमचं कोण आहे, तुमचं हितकारक कोण आहे, तुम्हाला कोण मदत करू शकतं, तर हेही तुम्हाला दिसून येईल. जर तुम्ही अडकलेले आहात, एखाद्या सिच्युएशनमध्ये अडकलेलेच आहात, कारण की असंही दिसून येते काहींच्या बाबतीमध्ये, तर सुटाल तुम्ही त्यातून, बाहेर पडाल नक्कीच 100%. कारण की तुम्ही आता लवकरच एका हाय व्हायब्रेशनल ऊर्जेशी कनेक्टेड होत आहात, जी तुमच्यासाठी पॉझिटिव्ह आहे. हे बघा, येथेही एक लूप असणार आहे पुढे जाऊन. हे जी काही तुम्ही ज्या ऊर्जेशी कनेक्टेड होणार आहात ती तुमच्यासाठी पॉझिटिव्ह आहे, परंतु येथेही आता सावधानतेने तुम्हाला राहायचं आहे, कारण की पुन्हा जो आहे नेगेटिव्ह ऊर्जांचा अटॅक होऊ शकतो. आणि जे कोणी अवेकन सोल आहे, जागृत सोल आहे, तर त्यांच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी होतात. तर रोज जे आहे मेडिटेशन करणं गरजेचं आहे. नेगेटिव्ह ऊर्जा काय आपल्यापासून क्लीन्स करणं गरजेचं आहे. रोज जे आहे डिवाइनशी कनेक्टेड होणं गरजेचं आहे. तुम्हालाही ध्यान साधना, मेडिटेशन, एनर्जीचे जे काही नेगेटिव्हिटी आहे, ब्लॉकेजेस हटवणं हे रोजच करावं लागणार आहे. कारण की तुम्ही चूजन वन आहात, कारण की तुम्ही डिवाइनशी कनेक्टेड आहात, कारण की तुम्ही ट्विन फ्लेम्स आहात, कारण की तुम्ही आध्यात्मिक जर्नीमध्ये आहात. सो ज्यांना ज्यांना ह्या गोष्टीमध्ये प्रत्येक वेळेस काही ना काही नेगेटिव्हिटी जाणवते, तर त्यांनी नक्कीच एखादं टॅरोट सेशन घ्यायला हवं आहे. त्यांनी नक्कीच एखादं काउन्सिलिंग घ्यायला हवं आहे, की हे जे काही घडत आहे हे सहज नाही घडत. काहीतरी बदल तुमच्या जीवनामध्ये येथे डिवाइन घेऊन येत आहे, जे तुमच्यासाठी योग्य असतील, तुमच्या जर्नीसाठी योग्य असतील. तर नक्कीच तुमच्याकडे खूप चांगले बदल, पॉझिटिव्ह बदल, तुमच्या ऊर्जांना हाय व्हायब्रेशनमध्ये घेऊन जाणारे, तुमच्या जीवनात प्रगती घेऊन येणारे असे बदल आपल्याला दिसून येत आहे. ओके, रिसेप्टिव्ह करा. पण जे काही मिळेल ते रिसेप्टिव्ह मोडमध्ये राहा. डिवाइन तुमच्या जीवनामध्ये सगळं घेऊन येत आहे, स्वामी तुमच्या जीवनामध्ये सगळं घेऊन येत आहे, परंतु तुम्हाला त्या ऊर्जेशी कनेक्टेड व्हायचं आहे. जे काही तुम्हाला इंट्युशन येत आहे त्याला तुम्हाला फॉलो करायचं आहे. मे बी हा व्हिडिओसुद्धा तुमच्यासाठी एक इंट्युशन आहे, एक संकेत आहे. तर यामध्ये जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्यावरती तुम्हाला वर्क करायचं आहे, ना की तुम्हाला नेगेटिव्ह ऊर्जांशी कनेक्टेड राहायचं आहे. तुमची जी काही ही जी काही तुमची अवस्था आहे की तुम्ही अजूनही तुम्हाला वाटतं की अजूनही आम्हाला इथे बांधलेलं आहे, तर नाही, तुम्ही आता यातून मुक्त आहात. हे कुलूप उघडलेलं आहे. ओके, हे कुलूप डिवाइनने तुमच्यासाठी स्वतः उघडलेलं आहे. एक चान्स तुम्हाला डिवाइन देत आहे. तुम्हाला असं वाटत असेल की कदाचित आपला चान्स राहिला होता, आपण अवेअरनेसमध्ये नव्हतो त्यामुळे, परंतु इथे डिवाइन तुम्हाला पुन्हा एक संधी, पुन्हा एक चान्स तुमच्यासाठी घेऊन येत आहे. आणि हे लॉक जे आहे उघडलेलं आहे. तुम्हाला फक्त पुढं एक पाऊल टाकायचं, हे दरवाजा फक्त उघडायचा आहे. तुमच्यासाठी खूप चांगल्या एनर्जीज आहे जी तुमची वाट पाहत आहे तुम्हाला हेल्प करण्यासाठी. काहींच्या बाबतीमध्ये अशाही ऊर्जा आहे, त्यांना असं वाटत आहे की हे काहीच एक्झिस्ट नाही करत, आमच्या जीवनामध्ये कधी सुख येणारच नाही, आमच्या जीवनामध्ये कधी चांगलं होणारच नाही. हे बघा, तुम्हाला जे कळालंय ते मे बी खरंही असू शकतं, परंतु यातून बाहेर पडण्याचा आता सध्या काळ नाहीये. अजून सध्या तुम्ही सगळ्यामधून मुक्त नाही झालेला. तुम्हाला कळालंय जगाचं सत्य काय आहे, इथे राहण्यात काही इंटरेस्ट आहे का नाही आहे, की इथं करण्यात काही इंटरेस्ट, परंतु सध्या तुम्ही अजून कर्मांमधून मुक्त झालेले नाही आहात. त्यामुळे तुम्हाला तर इथेच राहावं लागणार आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला आता ह्या ज्या ऊर्जा आहेत त्यांच्याशी डील करत करतच जगावं लागणार आहे. तर भगवान कृष्णही आपल्याला सांगतात की हे जीवनच एक काय युद्ध आहे. त्या युद्धामध्ये आपल्याला पळून जाऊन जमणार नाही, आपल्याला लगेच सगळं सोडून जमणार नाही. तर येथे लढण्यासाठी आपल्याला काही वेपन्स आहेत, आपल्याकडे काही हत्यार आहेत, त्यांना घेऊनच लढावं लागणार. कारण जीवन हे संघर्ष आहे, जीवन हा एक युद्ध आहे. जे पळपुटे असतात ते मग वेगळा मार्ग निवडतात, जसे की आत्महत्या करणं किंवा सोडून जाणं कुठेतरी. ठीक आहे, तर तुम्ही पॉवरफुल सोल आहात, करेजियस आहात, तर तुमच्या जीवनामध्ये संकट येतील, पण तुम्ही त्यातून अवश्य डील करत करत पुढे जाणार आहात डिवाइनच्या सपोर्टने. तर तुम्हालाही तुमच्या ऊर्जांवरती कार्य करायचं आहे. आणि हे जे काही तुम्ही सध्या असू शकतं, काहींचा इनर चाइल्ड इश्यू आहे, तर तो हील करा, इनर चाइल्ड हिलिंग करा. तर इथे तुमच्या ज्या मनामध्ये भीती बसलेली आहे लहानपणापासून की आमच्या जीवनामध्ये काही चांगलं होणारच नाही, तर हे बघा, डिवाइनच्या सपोर्टनी सगळ्या गोष्टी होतात. तुम्हाला तिथपर्यंत जायचं असतं. तुम्हाला इंट्युशन येत आहे की मला मंदिरात जायचं आहे, तर जा, उगाच नाही इंट्युशन येत. डिवाइन कुणालाही नाही मंदिरात घेऊन जात. ज्याचे कर्म काटायचे असतात त्यालाच मंदिरात घेऊन जातात डिवाइन. तशी बुद्धी त्याला येते आणि तो तिकडे जातो. तर त्यासाठी सुद्धा आधीचे जे कर्म आहेत तर त्याकडे फोकस करा. तुमच्या जीवनामध्ये खूप सारा अबंडन्स येत आहे, खूप सारी समृद्धता येत आहे, पॉझिटिव्हिटी येत आहे. तर क्लायमेट दिस रीडिंग खूप कमी लोकांना कदाचित ही रीडिंग मिळेल, परंतु ज्यांना ज्यांना मिळेल त्यांच्या जीवनामध्ये ह्या ऊर्जा नक्की कार्यरत करतील. कारण की येथे दिसून येत आहे कोणीतरी जे आहे 7 चक्र मेडिटेशन करत आहे, त्या चक्रांवरती कार्य करत आहे. कोणीतरी
माता महालक्ष्मीशी कनेक्टेड आहे, मा कालीशी कनेक्टेड आहे, तर त्यांचाही खूप औरा जो आहे ते पॉझिटिव्ह होताना दिसून येत आहे. फ्लावरिंग, तुमच्या लाईफमध्ये फ्लावर्स येत आहे, बटरफ्लाईज येत आहे, तुमच्या जीवनामध्ये समृद्धता येत आहे. पिंक कलर आणि ग्रीन कलर येथे खूप इंडिकेट करत आहे. ज्यांचा पॉझिटिव्ह आय मीन टू से ज्यांचा फेवरेट कलर आहे त्यांच्यासाठी हा कदाचित मेसेज असू शकतो की तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी स्प्रेड होत आहे. फक्त तुम्ही जे काही सध्या करत आहात, 7 चक्र मेडिटेशन करत आहात, तर ते करत राहा. सो ग्रोथ होत आहे, एक प्रकारे पॉसिबिलिटीज आहेत. ज्याच्यासाठी तुम्ही विचार करत आहात ते सगळ्या शक्यता येथे आपल्याला इंडिकेट होत आहे. काही गोष्टी तुम्ही पोस्टपोन करत आहात, पुढे जायचंय, पण तुम्हाला वाटतं जाऊ का नको जाऊ, जा तुम्ही तेथे. कारण की असू शकतो तुम्ही जे मागे अनुभव घेतले ते आता नाहीये, तेथे पॉझिटिव्ह अनुभव तुम्हाला मिळतील. ओके, तर जे काही बंधनात होते तर ते बंधनं येथे आपल्याला तुटताना दिसून येत आहे, फ्री होताना तुम्ही दिसून येत आहात. तर हे पॉलिटिक्स आहे जे तुमच्या अराउंड घडलेलं आहे इथून आले. पण आता हे पॉलिटिक्सचे सुद्धा हे साखळ्या ज्या आहेत त्या तुम्ही तोडताना दिसून येत आहात, रिबेलियस होत आहात. कदाचित तुम्ही इतके दिवस गप्प होता, तुम्हाला वाटायचं सहन करत राहू आपण, पण तिथे तुमची जागा नाही, तिथे राहण्यात काही अर्थ नाही. तुम्हाला एक प्रकारे मॅनिप्युलेट केलं गेलं की तुमचीच चूक आहे, तुम्ही तिथंच राहायला पाहिजे, तुमची तीच जागा आहे. ओके, कुठेतरी तुमच्यावर अन्याय झालेला आहे. तर इथे रेबेलियस होत आहात तुम्ही, तुम्हाला सपोर्ट मिळेल डिवाइनचा. जी की तुमच्यातील ऊर्जा, मस्कुलाईन ऊर्जा आहे, पॉवरफुली येथे इंडिकेट होत आहे. ठीक आहे, तर हे जे काही राजकारण झालेलं आहे, पॉलिटिक्स सतत तुमच्या बाबतीमध्ये होतं, तर यातून तुम्ही बाहेर पडाल. आणि जेथे पडाल तिथून जसे बाहेर पडाल तसे तुम्हाला खूप चांगले ग्रोथ येथे डिवाइन घेऊन येत आहे, जी तुम्हाला तुमच्या पुढील मार्गाकडे घेऊन जाईल. फक्त माइंडमध्ये फसू नका. हे जे कार्ड आहे इंटिग्रेशनचं आहे, तर तुमच्यातील ऊर्जा ज्या आहे त्या बॅलन्स होतील. डिसबॅलन्स असतील सध्या तर बॅलन्स होतील. मेडिटेशन करा, ध्यानधारणा करा, हार्ट चक्रा मेडिटेशन करा, तर ह्या ऊर्जा तुमच्या बॅलन्समध्ये येतील. शिवशक्तीची ऊर्जा आहे, तर जेव्हा जेव्हा तुमची शिवशक्तीची ऊर्जा इथे इनर युनियन होईल, तुमचं बॅलन्समध्ये येतील. तुम्ही जे ट्विन फ्लेम्स आहेत त्यांच्यासाठी पॉवरफुल मेसेज आहे. तुमचं मेडिटेशन सोडू नका, इनर वर्क करणं सोडू नका, ते सतत कंटिन्यू तुम्हाला करायचं आहे. तुमच्या पार्टनरच्याही तुमच्या बाबतीमध्ये फिलिंग्स आहेत, तर त्या बाबतीमध्ये आपण नंतर एक व्हिडिओ घेऊया. तर आय थिंक तुम्ही अवेअरनेसमध्ये येत आहात, मॅच्युरिटी लेवल तुमची वाढत आहे, ट्रान्सफॉर्मेशनची ऊर्जा आहे. मात्र तुम्ही केलेल्या कार्यांची फळं तुम्हाला डिव्हाइन देत आहे. तर असू शकतं. तर आय होप तुम्हाला ही रिडिंग रेझोनेट झाली आहे. ज्यांना ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. तर हे सगळे मेसेजेस तुमच्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारे वर्क करो आणि तुम्ही ह्या एनर्जीला ॲक्सेप्ट करा. चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सो थँक्यू सो मच, धन्यवाद. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, जय शिवशक्ती, जय गुरुदेव. गुरुवारी तुम्हाला हा मेसेज मिळाला असेल तर नक्की श्री स्वामी समर्थ, जय गुरुदेव दत्त म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करा. जय माता महालक्ष्मी म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायचे आहे. तर असू शकतं काहींचं खूप जास्त बर्डनयुक्त आहे, डोकं दुखत आहे, त्यांना कुठेतरी घरातील लोकांची सुद्धा ऊर्जा निगेटिव्ह आहे. परंतु तुम्ही मेडिटेशन करा, ध्यानधारणा करा, हळूहळू तुम्ही या ऊर्जेमधून बाहेर पडाल. आणि ज्या गोष्टीसाठी पोस्टपोन करत आहात, पुढे पुढे ढकलत आहात, तर त्या पुढे ढकलू नका, ते कार्य हाती घ्या आणि त्याचा फडशा पाडा. सो थँक्यू.